मिरजेत कोयत्याने दुकानाच्या साहित्याची तोडफोड करून दहशत माजवण्याचा गुंडाचा प्रयत्न. सिनेस्टाईलने हल्ला करण्यासाठी पाठलाग. 2 गुंडांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सांगली येथील गुंडांनी मिरजेत येऊन कोयत्याने दुकानातील साहित्याची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी सुदैवाने कोयत्याने होणारा हल्ला दुकानदारांनी चुकवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रात्री बोकड चौक मोमीन गल्ली येथे सारवान पान शॉप आणि मिलन किराणा स्टोअर्स या ठिकाणी घडली आहे. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याचा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. हल्लेखोर सद्दाम नदाफ आणि समर्थ राजू पवार राहणार सांगली या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अरबाज सारवान यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. दुचाकी वाहनावरून आलेल्या सद्दाम इस्माईल नदाफ समर्थ राजू पवार यांनी सलमान बागवान एक कहाँ राहता है असं त्यांना विचारलं आणि हातातील कोयत्याने छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. कोयत्याच्या वार चुकवण्यासाठी ते वाकले, त्यामुळे पानशॉपमधील साहित्याचे नुकसान झाले. फिर्यादी सारवान यांच्या दुकानाच्या मागच्या दरवाजाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला. यावेळी गुंडांनी हातातील कोयत्याने दुकानातील काउंटरचे आणि इतर साहित्याचे नुकसान केले आहे. यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या इर्शाद नजीर मोमीन याचे मिलन किराणा दुकानात जाऊन या दोघांनी कोयत्याने मारून 2 बरण्या फोडून त्याच्या दुकानाचेही नुकसान केले आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज.